स्वाध्याय इयत्ता 7वी विषय विज्ञान पाठ 5वा अन्नपदार्थांची सुरक्षा। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। पर्याय: किरणीयन, निर्जलीकरण, पाच्छरीकरण, नैसर्गिक परिरक्षक, रासायनिक परिरक्षक। अ. शेतीतील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला टिंबटिंब असे म्हणतात। उत्तर: निर्जलीकरण। आ. दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात। अन्नपदार्थांचा परिरक्षणाचा या पद्धतीला टिंबटिंब असे म्हणतात। उत्तर: पाच्छरीकरण। ई. मीठ हे टिंबटिंब आहे। उत्तर: नैसर्गिक परिरक्षक। व्हिनेगर हे टिंबटिंब आहे। उत्तर: रासायनिक परिरक्षक। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। अ. दुधाचे पाच्छरीकरण कसे करतात? उत्तर: पाच्छरीकरण पद्धतीने दूध 80°C तापमानापर्यंत 15 मिनिटे तापवले जाते। 2. नंतर ताबडतोब ते थंड केले जाते, त्यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन दूध दीर्घकाळ टिकते। आ. भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत? उत्तर: 1. भेसळयुक्त अन्नपदार्थामुळे खाणाऱ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचतो। 2. अन्नातील वेगवेगळ्या भेसळीचे परिणाम शरीरावर होतात, पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते। 3. दीर्घकाळापर्यंत भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवाच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो, तसेच कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभाळतो। ई. घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आई-बाबा काय काळजी घेतात? उत्तर: घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी माझे आई-बाबा अन्नपदार्थ थंड ठिकाणी ठेवतात। 2. अन्न वाळवून, सुकवून, उकळून किंवा हवाबंद डब्यात ठेवतात। 3. यामुळे अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही, ते खराब होत नाहीत, म्हणजेच अन्न सुरक्षित राहते। ई. अन्न बिघाड कसा होतो? अन्न बिघाड करणारे विविध घटक कोणते? उत्तर: 1. अन्नाचा बिघाड अतिशय सहजरित्या होतो। शेतापासून ते ग्राहकापर्यंत अन्न वाहतूक करतानाच अन्नपदार्थांना इजा पोहोचू शकते। 2. अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादीमुळे अन्न खराब होते। काही नाशवंत अन्नपदार्थ लवकर खराब होतात। 3. दूध, मांस इत्यादी आम्ल आणि आम्लारी युक्त असतात, त्यांच्यात अंतस्त बदल होत असतात। रासायनिक प्रक्रिया होऊन अन्नपदार्थ बिघडतात। काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास अशा प्रक्रिया होतात। 5. हवा, पाणी, जमीन यामधील सूक्ष्मजीव किंवा परिसरातले कीटक अन्नामध्ये प्रवेश करतात, त्यामुळे अन्न बिघाड होतो। उ. अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतीचा वापर तुम्ही कराल? उत्तर: अन्न टिकवण्याच्या खालील पद्धतींचा वापर आम्ही करू। 1.
वाळवणे किंवा सुकवणे. 2. थंड करणे. 3. हवाबंद डब्यात ठेवणे. 4. खारवणे. प्रश्न 3. काय करावे बरे? अ. बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात. उत्तर 1. उघड्यावर ठेवलेली मिठाई कधीही खाऊ नये, त्यावर माशा बसलेल्या असतात. 2. असे अन्न दूषित असते व त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. 3. अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 नुसार अशा दूषित अन्न विक्रेत्यांवर कारवाई करता येते. त्यासाठी नजीकच्या नगरपालिका कार्यालयात तक्रार करावी. आ. पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हाताने पाणीपुरी बनवत आहे. 1. अस्वच्छ हाताने पाणीपुरी बनवणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला जागरूक करावे. अस्वच्छतेमुळे कोणते विकार होतील याची जाणीव त्याला करून द्यावी. 3. आपण स्वतः अशा ठिकाणी पाणीपुरी खाणे टाळावे. ई. बाजारातून भरपूर भाजीपाला, फळे विकत आणली आहेत. 1. बाजारातून भाजीपाला व फळे आणल्यावर ती स्वच्छ करावीत, व्यवस्थित धुवून कोरडी करावीत. 2. त्यानंतर ती रेफ्रिजरेटर च्या भाजी ठेवाच्या कप्प्यात सुरक्षित ठेवावी. 3. फ्रीज नसेल तर टोपलीत किंवा कापडी पिशवीत भाजीपाला, फळे नीट झाकून ठेवावीत. ई. उंदर, झुरळ, पाल यापासून अन्नपदार्थांचे रक्षण करायचे आहे. 1. अन्नपदार्थ नीट झाकून ठेवावेत. जिथे उंदीर व झुरळे फिरकत नाहीत अशा उंचीवर जागा निवडावी. 3. पडताळाच्या किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास अन्नपदार्थ सुरक्षित राहतील. प्रश्न 4. आमच्यातील वेगळा कोण ते शोधा. मीठ, व्हिनेगार, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट. उत्तर मीठ. लाखाची डाळ, विटांची भुकटी, मेटॅनिल येलो, हळद पावडर. उत्तर हळद पावडर. केळी, सफरचंद, पेरू, बदाम. उत्तर बदाम. साठवणे, गोठवणे, निवडणे, सुकवणे. साठवणे. खालील तक्ता पूर्ण करा. पदार्थ भेसळ. 1. हळद पावडर, भेसळ, मेटॅनिल येलो. पदार्थ मिरी, भेसळ, पपईच्या बिया. पदार्थ रवा, भेसळ, लोहकीस. मध, गुळाचे पाणी. प्रश्न 6. असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येईल ते सांगा. गुणात्मक अन्न नासाडी होत आहे. अन्नाचा गुणात किंवा दर्जात नाश होऊन घट होणे म्हणजे अन्नाची गुणात्मक नासाडी होणे. पुढील कारणांनी अन्नाची गुणात्मक नासाडी होते. 1. अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरून अन्न रक्षण करणे. 2. परिरक्षकांचा प्रमाणाबाहेर
म्हणजेच अतिरेक वापर करणे. 3. चुकीचा स्वयंपाक पद्धती जसे अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे. 4. अन्न तयार होऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळेचा अंदाज चुकणे. 5. द्राक्ष, आंबे अशा नाशवंत फळांची अयोग्य हाताळणी करणे. उपाय. 1. ज्या कारणांनी अशी गुणात्मक अन्ननासाडी होते ती कारणे प्रथम शोधून काढावीत. 2. जर स्वयंपाकघरात चुकीच्या पद्धतीने अन्न शिजवणे किंवा अन्नाची साठवणूक होत असेल तर ती थांबवली पाहिजे. 3. बाजारातून फळे, भाज्या आणताना त्यांची हाताळणी सुयोग्यरित्या केली पाहिजे. शिजवलेला भात कच्चा लागत आहे कारण भात शिजवताना त्यामध्ये पुरेसे पाणी टाकले नसेल किंवा तो पूर्णतः शिजला नसेल. उपाय. अशा भाताला पुन्हा वाफ द्यावी, पाणी टाकून परत शिजवावे. बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे कारण बाजारातून आणलेला गहू योग्य पद्धतीने साठवलेला नसला की तो दमट आणि ओलसर होऊ शकतो. पावसाळी वातावरणात असे बऱ्याच वेळा होऊ शकते. आपण बाजारातून आणताना देखील त्याला ओल लागलेली असू शकते. उपाय. गहू उन्हात वाळत घालावा. अशा प्रकारे 3-4 वेळा उन्हात वाळवल्यावर कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवावा. दह्याची चव आंबट कडवट लागत आहे कारण दही विरजवताना लावलेले विरजण खराब झाले असेल तर दही आंबट किंवा कडवट लागते. जास्त दिवस उलटून गेले असतील तरी असे दही आंबट किंवा कडवट लागते. दह्याची साठवण योग्य त्या तापमानाला व्यवस्थित केली नसेल तरी खराब होते. उपाय. कडवट दही फेकून द्यावे लागते. आंबट दही ताक करून किंवा साखर घालून वापरावे. खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे कारण कापलेल्या फळात रासायनिक प्रक्रिया चालू होतात आणि त्यामुळे ते काळे पडते. उपाय. कापल्याबरोबर लगेच अशी फळे बंद डब्यात झाकून ठेवावीत. त्या फोडींना हलकासा मिठाचा किंवा साखरेचा थर लावल्यास फळ काळे पडण्याची प्रमाण कमी होते. प्रश्न 7. कारणे लिहा. 5°C तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. थंड तापमानात जैविक प्रक्रिया होत नाही. जीवाणू, बुरशी असे उपद्रवी सूक्ष्मजीव अन्नावर परिणाम करू शकत नाहीत. म्हणून अन्नपदार्थ 5°C तापमानाला सुरक्षित राहतात. 2. सध्या मोठ्या समारंभात बुके पद्धतीचा वापर करतात. बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितके जेवण प्लेटमध्ये घ्यायचे असते. अन्नाचा अपव्यय होऊ नये म्हणून ही पद्धत सुरू करण्यात आली असावी. पारंपरिक पद्धतीच्या भोजनात आग्रह करून अन्नाची नासाडी केली जाते. म्हणून मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.
असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा.